नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं मनापासून स्वागत करते. तर मस्त असा गळा कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे. खूप सुंदर गळा होणार आहे आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि मेजरमेंटनुसार. तर मी गळ्याची उंची 10.5 इंच घेतलेली आहे. ती तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता. मी बॅक नेकसाठी दाखवत आहे, तुम्ही फ्रंट नेकसाठी बनवू शकता. हे पहा, गळ्याची रुंदी ठेवलेली आहे 2.5 इंच. तर तुम्हाला सांगते, वरची 2.5 इंच रुंदी ठेवलेली आहे, ती तुम्ही साईजनुसार कमी देखील जास्त देखील करू शकता. तर खालच्या साईडनं पण मी ते 2.5 इंच ठेवलेले आहे. आता पहा, दोन्ही बाजूने एकसारखं अंतर 2.5 इंच ठेवलं, तर इकडच्या आणि इकडच्या साईडनं ते 10.5 इंच ठेवलं. तर पुढचा गळा असेल तर ते तुम्ही 7 इंच 6 इंच म्हटलं तरी ठेवू शकता. हा मी पाठीमागचा गळा कटिंग करून दाखवते आणि पाठीमागचा गळा शिलाई करून दाखवते. अशाच प्रकारे पुढचा गळा देखील तुम्ही बनवू शकता. तर हा मी ब्लाऊजसाठी दाखवत आहे, तुम्ही ड्रेससाठी पण बनवू शकता. वरून पहा 1.5 इंच ठेवलेला आहे. आता खालच्या बाजूने काय केलेलं आहे, 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, व्यवस्थित पहा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. तर पहा, बाहेरच्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग केलं. ही गोष्ट लक्षात घ्या, बाहेरच्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग केलं. आता बघा, वरच्या साईडने जिथं आपण 2 इंच ठेवलेलं तिथून पहा मध्य काढला. मध्य कुठे काढला पहा, 1.5 इंच ठेवलेलं तिथपर्यंतचा मध्य काढला आणि आतल्या साईडला पहा 1.25 इंचावरती मार्किंग केलं. ही गोष्ट लक्षात घ्या, मार्किंग व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघा, इथून गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला. बाहेरून काय करायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे गोलाकार असा शेप द्यायचा आहे. थोडासा हात वळवून घ्यायचा, म्हणजे हा शेप पटकन बसतो. आत बाहेर पाऊण इंचाचा पडलेला होता. 1.5 इंच जिथं आहे ना तिथं जॉईंट केला. पहा, 1.5 इंच जिथं आहे तिथं जॉईंट का केलेला आहे ते सांगते नंतर. आता पहा, इकडे साईडनं गोलाकार शेप देऊन घ्यायचा, परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये. तर व्यवस्थित असा हा शेप देऊन घेतलेला आहे मी. आणि मेजरमेंटनुसार कोणताही गळा घ्यायचा पहा, तरच ब्लाऊज खूप छान येतो. तर मी बाहेरचा शेप आहे दुसऱ्या चॉकने तुम्हाला दाखवला, कारण मी पहिल्यांदा एक रेष ओढलेली आणि नंतर एक अशा 2 झालत्या. तर वरून 1.5 इंच तसं का ठेवलेलं आहे, शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून. तुम्ही डायरेक्ट शोल्डरपासून जर गळ्याचा शेप द्यायला सुरुवात केली, कुठेही सरळ अंतर ठेवलं नाही, तर तुमच्या ब्लाऊजचं ड्रेसचं पहा शोल्डर डाऊन होतं. त्यामुळे वरून 1 इंच ते 1.5 इंच जसं आहे तसं ठेवायचं आणि नंतर पहा गळा बनवायला सुरुवात करायची, म्हणजे गळा आखायला किंवा कटिंग करायला. तर हा गळ्याचा शेप मी पहा परफेक्ट असा आता कटिंग करून घेतलेला आहे. गळा बॅकनेक ब्लाऊज बनवलेला आहे. आता पहा, एक्स्ट्रा आहे ते साईडला ठेवलं. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, गळा कटिंग आवडलंच असेल तुम्हाला, कारण मी परफेक्ट फिनिशिंगमध्ये दाखवलेलं आहे, तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला न विसरता करून घ्या. आता शिलाईला सुरुवात करूयात. तर प्रथम काय करायचं, उलट बाजूने अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे, म्हणजे पार्ट आहेत ना, ते ठेवून घ्यायचे आणि याची शिलाई करायची आहे. दाखवते तुम्हाला कशी करायची. उलट बाजूने ठेवून घ्यायचं एकामेकावरती आणि पुन्हा त्याची शिलाई करायची. तर गळा पहा अगोदर कसा फिनिशिंगमध्ये आलेला आहे, कोण कसे आलेले आहे, त्याची साईज कशी दिसत आहे तुम्हाला, एक त्याचा आकर्षक लुक कसा दिसत आहे कटिंग नंतर. परफेक्ट असा याचा लुक आलेला आहे. तर आता आपण शिलाईला सुरुवात करूयात. तर प्रथम उलट बाजूने कमरेच्या बाजूला टीप मारून घेतलेली आहे मी पण घ्या. आता गळ्याच्या बाजूला शिलाई करून घेऊयात. तर कमरेच्या बाजूला टीप मारणं म्हणजे, तुम्ही जर कमरपट्टी नसल बसवत तर अशी टीप मारा. जर तुम्ही कमरपट्टी बसवत असाल तर तुम्ही टीप नाही मारली, डायरेक्ट गळा जरी शिलाई केला ना तरी चालतो, काहीही अडचण नाही. आता बघा, व्यवस्थित लक्ष देऊन पहा, बघा म्हणजे तुम्हाला जमणार आहे. गळा उलट बाजूने कसा मस्त असा होत आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही. एक टिप्स देते तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही कॉर्नरने म्हणजे साईड घेता, म्हणजे फिरवता ब्लाऊज, हे पहा अशा प्रकारे, त्यावेळेस सुई खाली रोवून ठेवायची, म्हणजे आपली शिलाई वाकडी तिकडी किंवा तिरकस होत नाही किंवा कोण पण परफेक्ट येतात. ही गोष्ट लक्षात घ्या, ही एक टिप्स आहे. सुई कापडमध्ये खोचून ठेवायची आणि नंतर कापड ओळवायचं. जिथं आपल्याला कोणांच्या डागी किंवा गोलाकार शेपच्या जागी कापड ओळवायचं आहे ना, तिथं पहा कट्स मारायचे. कट्स मारणे महत्त्वाचं आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. कट्स मारले तरच तुमचा गळा फिनिशिंगमध्ये उलट होणार आहे आणि त्याला दापटीप परफेक्ट बसणार आहे आणि कुठेही कापड ओढल्या किंवा खेचल्या जात नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, ओपन करते, आतली बाजू वरती येते, म्हणजे सरळ बाजू आपली जी आहे ब्लाऊज पीसची आणि अस्तरची ती वरती आली. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता काय करायचं, कमरेच्या बाजूला उलट दिशेने टीप मारून घ्यायची. तर ही टीप आहे ना, तुम्ही शक्यतो अस्तरच्या बाजूने मारा, म्हणजे काय होतं तुम्हाला सांगू का, एक तर कापड गोळा होत नाही, दुसरं म्हणजे अस्तर ब्लाऊज पीसच्या अजिबात देखील बाहेर दिसत नाही. आता बघा, मस्त अशी कमरेच्या बाजूला टीप आणि गळा पहा आत्ताच दिसायला एवढा फिनिशिंगमध्ये दिसत आहे. कमरेच्या बाजूला व्यवस्थित अशी टीप मारून घेतली.
उलट दिशेने मारा शक्यतो, जितकं होत आहे होईन एवढं. सरळ दिशेने मारलं तरी काही अडचण नाही. तर आता गळ्याला देखील पहा टीप मारायची आहे. तर ती देखील मी उलट दिशेने मारणार नाही, कारण मी उलट दिशेने टिपा मारते गळ्याची आणि कमरेची. का तुम्हाला सांगते, अस्तर अजिबात देखील बाहेर दिसत नाही. पहा व्यवस्थित असं कापड काढून घ्यायचं, बाहेर काढून घेतलं. खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन जमणार तुम्हाला हा गळा. म्हणजे कटिंग व्यवस्थित असेल तर आहे ना, शिलाई पण व्यवस्थितच येते. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. जर कटिंग तुमचं व्यवस्थित असेल तर तुमची शिलाई पण व्यवस्थितच येते. कोण बघा किती मस्त आलेले आहेत. आता जिथं मला फिरवायचं आहे ना ब्लाऊज, तिथं मी सुई खाली ठेवते आहे. तुम्ही पण 1-2 वेळा ट्राय करून बघा. तुमचं जे म्हणजे शिलाई आहे ना ती फिनिशिंगमध्ये दिसते. वाकडी तिकडी किंवा इकडं तिकडं होत नाही. सुई खाली ठेवायची आणि नंतर ओळण घ्यायचं. जर तुम्ही सुई वरती ठेवली तर सुई खाली जाईपर्यंत काय होतं माहिती का, धागा खेचला जातो पाठीमागं शिलाई केलेला. ही गोष्ट लक्षात आली असेल आता तुमच्या. आता बघा टीप मारून झाली आणि गळा दाखवते तुम्हाला किती सुंदर झालेला आहे. किती फिनिशिंग आहे याला. हाताने डायरेक्ट कोणत्याही गळ्याला सेप देऊ नका. हाताने डायरेक्ट कोणत्याही गळ्याला सेप देऊ नका. त्यासाठी मेजरमेंट शिका आणि नंतर गळा कटिंग करा. ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या. आता याला छोटीशी नाजूक अशी लेस बसवून घ्या. मी माझ्याकडे एक नाजूक अशी ओळण घेणारी लेस आहे, ती बसवून घेत आहे. वरून पहा 1 इंच 1.5 इंच जसं आहे तसं ठेवलेलं आहे. डायरेक्ट गळा बनवा. इथं तुम्ही नॉड पण बसवू शकता. हा गळा फ्रंट नेकला, बॅक नेकला, ब्लाऊजसाठी, ड्रेससाठी कोठेही तुम्ही बनवू शकता. आता बघा याला काय करायचं, नाजूक अशी लेस बसवून घ्यायची. आता लेस कशी बसवायची आहे फिनिशिंगमध्ये, कॉर्नरवरती लेस कशी बसवायची ते पण दाखवते. एकदम नाजूक लेस घेतलेली आहे मी. अशा प्रकारे हळूहळू बसवायची पहा लेस. आणि हां, एक गोष्ट लक्षात घ्या, लेस ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला अटॅच करताना ती खेचायची नाही, नाहीतर गळा हा गुड्या तयार करतो. एकदम लूज सोडून द्यायची, मशीन आपोआप अटॅच करत असते. आता ओळण घेतलं, नाजूक लेस घेतलेली आहे. शक्यतो गळ्याच्या भोवती नाजूक लेस वापरा. जास्त डिझायनर गळं असतील ना तर. कोण घेताना सुई खाली ठेवायची, हे मी 4 वेळा सांगितलेलं आहे. आता बघा पुन्हा पुन्हा सांगते आहे, कारण गळ्या फिनिशिंगमध्ये यावा म्हणून. कोण किती मस्त आलेले आहेत, लेस किती ओळणमध्ये बसलेली आहे. खूप छान असा हा व्हिडिओ झाला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. का नाही आवडणार, तुम्हाला शिकायला पण भरपूर काही भेटलेलं आहे या व्हिडिओमधून. खूप छान असा हा गळा जो आहे तो मी बनवून दाखवलेला आहे संपूर्ण कटिंग आणि शिलाईसोबत. बघा आता फायनल फिनिशिंग पाहायला भेटणार आहे तुम्हाला. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. फायनल फिनिशिंग पहा किती सुंदर आलेला आहे. कुठेही वाकडा तिकडा आडवा उभा कसाही दिसत नाही. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा गळा जो आहे तो